हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि आज आहे संडे आणि माझी आंघोळ वगैरे करून झाली आहे, स्किन केअर वगैरे करून झाली आहे, तुम्ही बघू शकता. आणि प्रशांतजी आणि प्रतीक सिन्नरला गेले, तर ते विदाऊट नाश्ता करताच गेले. मम्मी भाऊजाईला फोन करून सांगितलं, असं कधी म्हणजे असं नाश्ता बनवू ते येत आहे असं कधी सांगत नाही, पण प्रतीकला नाश्ता करायचा होता. माझी ऑलमोस्ट तयारी झाली होती, परंतु जाणं गरजेचं होतं, तर मग ते तसेच गेले. प्लस आम्ही त्यांच्यासाठी स्वीट पण पाठवलं, कारण की आमच्या घरात न्यू मेंबर आला आहे, शेरा आला आहे, तर त्या बदल्यात त्यांना स्वीट आणि भाऊजाईने चिक पाठवला होता. ज्योतीने तिच्या माहेरवरून मला जो आवडतो कुरडईचा चिक, तर तो डब्बाही द्यायचा होता. आणि शक्यतो माझे असे प्रयत्न असतात, आपण ते पाळतोच ना. कोणी आपल्याला काही घालून दिलं, कोणी द्यावं मग ते, तर ते वस्तू रिकामी परत द्यायला बरं नाही वाटत. भले काही का होईना घरामध्ये बनणारं गोड पदार्थ असेल, रेडीमेड खाऊ असेल, जे काही असेल, पण त्याच्याबरोबर काहीतरी दिलं की मला बरं वाटतं. माझी तरी पद्धत अशीच आहे. तर रुपाली काम वगैरे करून गेली आहे. शेरा जो आहे तो शांतपणे झोपला आहे, सकाळच्या उड्या मारून मारून थकला. आता मी देवांची पूजा करून घेते आणि मग मी नाश्ता करेल. शेराने झोपण्यासाठी जागा बघा उन्हामध्ये निवडली, कर्टनच्या खाली झोपला. मी मेथीची भाजी शिजत टाकली प्रतीकसाठी, आणि प्रशांतजींना गवारच्या शेंगांची भाजी केली पातळ, आणि कमी तेलच वापरते मी. आणि हे बघा, मी जेव्हा स्वयंपाक करते आम्हाला असं किचनमध्ये येऊन बसायचं आहे, माझ्याजवळच राहायचं आहे असं. आणि दही बघा किती छान जमलं आहे, काचेच्या भांड्यामध्ये लावलं की छान जमतं. परंतु एवढ्यामध्ये ना दह्याला काढल्यानंतर, आता मी कसं 2-3 चमचे दही काढते, परंतु नंतर बघावं ना तर खूप सगळं पाणी जमा झालेलं असतं दह्यामध्ये. त्याचं कारण मला तरी असंच वाटतं की दुधाची क्वालिटी. फर्स्ट टाईम म्हणू शकते ना प्रतीक. त्यासाठी ब्लॅक कॉफी बनवली, माझ्यासाठी पण. हो, अच्छा. खूप वेळेस बनवलं आहे गाईज, खूप वेळेस प्रतीकने माझ्यासाठी ग्रीन टी, ब्लॅक कॉफी काय काय बनवलं आहे. तर आता संध्याकाळचे 4:15 वाजले आणि खूप असं स्लिपी होत होतं मला. कॉफी पिल्याने अजून झोप येते, येणाऱ्यांना माझी उडून जाते, म्हणून मी ब्लॅक कॉफी पिते, जी की मला प्रतीकने बनवून दिली या कॉफी प्यायला. जवळजवळ संध्याकाळचे 4:45 वाजलेले आहेत आणि आम्हाला जायचं आहे डीमार्टला. परंतु आम्ही नुसतं डीमार्टला नाही जाणार आहे, तर तिकडे आमची फ्रेंड, बेसिकली प्रशांतजींची फ्रेंड विद्या आणि तिचे मिस्टर, जे मला एकदा बघायला आले होते बघा, म्हणजे त्यांचं घर तिकडेच आहे आडगावकडे. तर तिच्या घरी पण जायचं आहे, ती कधीची बोलवते. तर मग आज प्रशांतजी आपली कायम बिझी असतात कामामध्ये, तर आज आहे त्यांच्याकडे वेळ. तर मग मी त्यांना म्हटलं आपण डीमार्टलाही जाऊ आणि विद्याकडे जाऊ. तर बघू आता, आधी विद्याकडे जाऊन मग डीमार्टला करू, किंवा जे काही आधी करू. तर आता मी थोडंसं किचनमध्ये काम आवरायचं आहे ते आवरून घेते, वाळलेली कपडे वगैरे काढून घेते आणि मग बघतो जायचं. आणि तुम्ही बघू शकता मी छान अशी तयार झालेली आहे. ब्लॅक कलरचा मी ड्रेस वेअर केला आहे. आणि हे कानातले त्या दिवशी प्रतीक आणि मी DIY गेलो होतो, त्या दिवशी तिथे घेतले. तर आय थिंक की छान दिसत आहे कानातले. आणि आता आम्ही निघत आहोत. मी विद्याला बोलले आम्ही 5:30ला निघू, तर बरोबर 5:30 वाजले आता घरामध्ये आम्हाला. तर चला आता निघतो आम्ही विद्याकडे जायला, आणि तिच्याकडे जाऊन येऊ आणि मग डीमार्टला जाऊ. आणि आम्ही 2-3 प्रकारचे दळणं आणलेले आहेत, आणि आपले प्रशांतजी ठेवताय गिरणीत. इथे कुरडया ज्या केल्या जातात ओल्या गव्हाचं, ते सुद्धा दळायचं काम चालू आहे. प्रचंड माशा उडताय. आम्ही बाजरी, ज्वारी आणि ते मिक्स धान्य जे झालं होतं ते सगळं घेऊन आलो. तर प्रशांतजी देत आहे आता गिरणीत दळायला. आणि आम्ही आलेलो आहोत रामनिवास, विद्याचं घर. फारच सुंदर आहे, मला खूप आवडतंय. वाव, मला खूप आवडतंय, खूपच सुंदर घर आहे. इथे पार्किंग वगैरे खूप सुंदर. जरा वेळाने अंधार पडून जाईल ना. त्याच्या घरी बराच वेळ स्पेंड केल्यानंतर आता आम्ही इथे डीमार्टला पोहोचत आहोत. 8 वाजत आले. आम्हाला घरूनच जवळजवळ 5:30 पावणे 6 आमच्या घरातच झाले होते.
तर चला आता डीमार्टमध्ये ग्रॉसरी घेऊन घेतो. या डीमार्टच्या क्लिप मी बऱ्याचदा तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहे याआधी. आणि संडे आहे त्याच्यामुळे डीमार्टमध्ये बरीच गर्दी आहे. गाईज, प्रशांतजी प्रत्येक वेळेस बिल द्यायच्या वेळेस इथं असणाऱ्या मुलांना म्हणता, बाबा तुझं लग्न झालं आहे का, लग्न झाल्यावर तुला कळेल 10,000 क्रॉस झाले का, 15,000 क्रॉस झाले का, असं म्हणून त्या मुलांना म्हणता वरचे पैसे तू दे. हे बघा किती गर्दी, बराच वेळ लागला आम्हाला इथे. आता झालं आमचं घेऊन, आम्ही जातोय आता घरी. चालले महाराज ट्रॉली घेऊन गाडीकडे. आणि डीमार्ट वगैरे करून आता आम्ही गिरणीमध्ये आलेलो आहोत. आम्ही जाताना जे दळणं टाकले होते चक्कीवरती आलेलो आहोत दळणाचे डबे घेण्यासाठी. 9 वाजून गेले. आता आम्हाला खूप भूक लागली होती त्याच्यामुळे शेंगदाणे राजगिऱ्याची चिक्की, त्याच्यानंतर डाएट चिवडा आणि असं चॉकलेट वगैरे असं खात खात आम्ही आलो. तर आता घरी जाऊन प्रशांतजी सांगताय की मुगाच्या डाळीची पिवळी खिचडी कर, साधी सिंपल. तर चला आता एक 10 मिनटात आम्ही घरी पोहोचून जाऊ. ते बघा प्रशांतजी बिचारे डब्बे पुसून घेऊ राहिले पिठाचे. आल्याबरोबर इथे खिचडी टाकण्यात आलेली आहे. माझ्यासाठी सोयाबीन बॉईल केले. हे मी 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून टाकेल आणि तिखट मीठ टाकून असेच खाऊन घेणार आहे. इथे आमचा शेरू सकाळी सकाळी ब्रेकफास्ट करतोय. त्याच्यासाठी जे फूड मागवण्यात आलं आहे, हे फिश आहे का चिकन आहे रे प्रतीक? फिशचं आहे काहीतरी लिक्विड, त्याचंच फूड. तर मस्तपैकी इंटरेस्टने खात आहे. आणि सकाळी ज्या वेळेस मी घरामध्ये माझे कामं करत असते त्याच वेळेस मी माझ्या त्वचेची देखील काळजी घेते. तर आज मी इथे चेहऱ्याला मसूर डाळीचे पीठ, तांदळाचे पीठ आणि दही थोडंसं एकत्र करून लावलेलं आहे. 15 मिनिटांनी फेस वॉश केलं, आंघोळ केली आणि छान अशी देवांची इथे पूजा केली. आणि इथे तुम्ही बघू शकता दही आणि शेंगदाण्याचं कूट आणि थोडासा गूळ मी खायला घेतलेला आहे. जसं की मी तुम्हाला याआधी सांगितलं की प्रशांतजींना प्राण्यांची सवय नाही, पाळीव प्राण्यांची. त्यांना टच केलेलं नाही. परंतु हे बघा दुरून का होईना ते खेळायला लागले शेराबरोबर. ते असतंच तसं, नॅचरली ह्या गोष्टी अशा घडतातच. हे बघा इथे तर त्यांनी टच केला, तर त्यावेळेस मी आणि प्रतीक अरे बापरे अरे बापरे असं करत होतो. तर हे लोक हे जे जीव असतात ते बरोबर मन जिंकूनच घेता माणसाचं. तसंच काही प्रशांतजींचं मन जिंकतोय शेरू, म्हणून तो बघा सारखा प्रशांतजींजवळ जाऊन बसतो, खेटून बसतो, त्यांना टच करतो. हाय गाईज, मी सिन्नर गेलो होतो. मग मी माझ्या आजी बाबांच्या म्हणजे मम्मीच्या पेरेंट्सच्या घरून वडे घेऊन आलो. वडे आणि कुरड्या आलेल्या आहेत मला. अरे एक सरप्राईज पण आहे. काय रे? वडे, कुरड्या आणि सरप्राईज चीक आलाय अजून त्यासाठी. ए कशाला? पहिलाच चीक पडलाय. पाचोरेंनी दिलाय तुझ्यासाठी. कोणी? शुभांगी पाचोरे. बापरे. तिने कुठं दिला होता? आणि हे बघा माझ्या बहिणीने, आपली शुभांगी, आम्ही तिला बाळा अक्का म्हणतो, तिने देखील माझ्यासाठी चीक पाठवलेला आहे. ज्योतीने, भाऊजाईने तिच्या माहेरवरून मागवून पाठवला आणि आज बहिणीने पाठवला. खूप छान वाटलं मला. हॅलो एव्हरीवन, गुड इव्हिनिंग ऑल. तुम्हाला तर माहितीच आहे आमच्या फॅमिलीमध्ये एक न्यू मेंबर ॲड झाला, आमचा शेरा. हो, आपल्या कॅटचं नाव तो मेल आहे तर त्याचं शेरा नाव ठेवण्यात आलं आहे. तर एवढं सोपं नसतं कुठल्याही इवन पेटलासुद्धा पाळणं, म्हणजे एवढं सोपं नसतं हे मला आत्ता रिअलाईज होतं आहे. म्हणजे लिटरली आत्ता संध्याकाळचे 6:15 वाजले, मी सकाळपासून आत्ताशी कॅमेरा हातामध्ये घेतला. म्हणजे अक्षरशः, अर्थात बाळच आहे आणि तोही एक जीव आहे, 2 महिन्याचाच आहे. 26 जानेवारीचा त्याचा बर्थ आहे. तर सकाळी उठल्यानंतर खूप ॲक्टिव्ह असतो. प्रतीकच्या रूममध्ये तो झोपतो आणि त्याच्यासाठी आम्ही सेपरेट असं त्याला बेड ठेवलेलं आहे. परंतु तो मधून प्रतीकच्या बेडवर येऊन झोपतो, इव्हन प्रतीकच्या अंगावर पण झोपतो. आणि ज्या 2 वर्ष आम्ही हैदराबादला असताना प्रतीक, तन्मय म्हणून एक मुलगा ज्याच्याबरोबर राहत होता, त्याचा फ्लॅटमेट, तर त्याच्याकडे कॅट होते आणि त्या 1-1.5 वर्ष प्रतीक त्या कॅटबरोबर राहिला येतो. तो यूज टू आहे, तर त्याला बऱ्यापैकी माहिती आहे. इवन त्याचे जे फ्रेंड, ज्या पण मैत्रिणी ज्यांच्याकडे कॅट आहे, त्यांच्या सगळ्यांशी फोनवर बोलून सगळी माहिती तो गोळा करतोय. मला सांगतोय याला काय चालेल, काय नाही चालणार वगैरे वगैरे. तर आम्ही सगळी त्याची काळजी घेतोय. तर सकाळी तो सुपर ॲक्टिव्ह असतो, इतक्या उड्या मारत असतो घरामध्ये, इतक्या उड्या मारत असतो. बरं, उन्हाळा आहे, खूप गरम होतं. इवन आत्ता पण मला गरम होतं आहे, परंतु गॅलरीचं स्लायडिंगचा ग्लास बंद आहे कारण की तो इथे झोपला आहे.
ते बघा दिसतंय का, व्हाईट कलर असल्यामुळे तुम्हाला तर नोटीस नाही होते. ते बघा चेअरच्या तिथे दिसत पण नाही आहे तो कॅमेऱ्यामध्ये. तर तो तिथे झोपला आहे. तर हा फॅन चालू ठेवला आहे की त्याला थंड हवा लागावी. आणि दुसरी गोष्ट, तो झोपलेला असताना आम्ही मिक्सर लावत नाही. म्हणजे अक्षरशः आपलं बाळ झोपलेलं असतं, आपण कसं मिक्सर लावलं म्हणजे मला सकाळी शेंगदाण्याचं कूट करायचं होतं, तर मग मी मिक्सर लावलं नाही की तो झोपलेला होता. आणि बरं, गॅसचा किचनमध्ये जो टेबल आहे, मी गॅसजवळ असली की त्याला त्या टेबलवरच यायचं आहे. जंप मारतो, एवढा छोटा आहे तरी पण. आणि चालू गॅसवर आम्ही ती पण आयडिया बघितली की हा गॅसवर जंप मारतो का, तर गॅसवर पण तो जंप मारायला बघतो. तर खूप त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं, खूप सांभाळावं लागतं. जे पण लोक, मी जसं म्हटलं, प्राणी म्हणजे सांभाळता खरोखर एवढं सोपं नाही आहे बुवा. जसं आपल्याला वाटतं काय मांजर पाळली आणि काय कुत्रं पाळलं, असं नाही. तर त्याच्या सगळ्या वस्तू आणण्यात आल्या आहे. इव्हन आता इथे तुम्हाला बॉक्स दिसतंय झुल्यावर. तर अजून त्याच्या वस्तू येत आहे. जसं तो घरी आला 3-4 दिवसापासून रोज त्याच्यासाठी शॅम्पू, फूड, त्याचं मेडिसिन, त्याच्या बऱ्याच गोष्टी ऑनलाईन प्रतीकने ऑर्डर केल्या आहे. ते सगळं मी जमलं तर तुमच्याबरोबर शेअर करेल की आम्ही त्याच्यासाठी काय काय आणलं. तर आता संध्याकाळचे 6:30 होत आले. 2-3 दिवसापासून त्या कुक तर काय आलेल्या नाही आहे. तर मी आता थोडा वेळ त्यांची वाट बघणार आहे. आता शिवलीलामृतचा 11वा अध्याय वगैरे वाचून घेते, संध्याकाळच्या आरत्या करून घेते. आणि तोपर्यंत त्यांनाही आल्या तर मग स्वयंपाकाला लागेल, स्वयंपाक करेल. तर त्याला डिस्टर्ब होईल म्हणून मी ॲक्च्युली आरती पण करायला, घंटी वाजली की त्याची झोप मोडेल. म्हणजे अक्षरशः आपण म्हणतो ना, बाळ कसं झोपलेलं असतं आणि आपण काळजी करतो, तर तशीच त्याची काळजी करावी लागते. आणि शेवट ते पण एक बाळ आहे, तो पण एक जीव आहे, तर त्याची काळजी आपण केलीच पाहिजे, नाही का. परंतु हो, आम्ही सगळे खूप हॅपी आहे. आम्ही त्याच्याबरोबर टाईम स्पेंड करतो, खूप मजा येते आम्हाला त्याच्याबरोबर टाईम स्पेंड करायला. वॉलचाही कलर व्हाईट आणि ते असं वॉलला टच होऊन झोपलं आहे. जबकि प्रतीक त्याला त्याच्या बेडवर झोपवतो डायरेक्ट, पण तो बेडवरून उठून येऊन इथे झोपला. प्रतीकने त्याला बेडवर ठेवलं होतं आणि ते बघा थोडं बेड गोळा झालं आहे बघा. आता बोलते तर मी थोडीशी आवाज आणि थोडीशी मुंडीवर केली, अशा पद्धतीने झोपलं आहे ते. आणि जसंच मी शिवलीलामृतचा 11वा अध्याय वाचायला लागली, ते खालून उठून असं टेबलावर आलं आणि बघा कशा पद्धतीने इथे झोपलं. आणि नेमकं या ग्रंथामध्ये पण कुकट मार्कट यांचा उल्लेख केलेला आहे. महानंदेचा हा 11वा अध्याय आहे. होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंधवणिके काशी श्वेतावनी स्वदुनिके श्वेताप्तने मुंडानी रमणलिंगे अर्चिते की निर्दय वास सापडे चिंतामणी कृतापडी श्रीराब्दिये धावणी तैसा कमलोद्भव नंदने ते क्षणी नारद मुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन अवतान पादी काय हृदय रचना. हे शिष्य ज्यांचे त्रिभुवनी जाणो वैद्य जे का सर्वाते चतुष्षष्टा कळा प्रवीण निर्मळ चतुर्दश विद्या करतला मळ. ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमल भांड मोडून पुन्हा सृष्टी करणारे माग. मी शिवलीलामृत वाचत असताना मला इतका त्रास दिला, टेबलवर चढून सारखं माझ्या ग्रंथावर येत होता. बरं, आता तो छोटासा जीव आहे, त्याला काही करू बी शकत नाही. तर सारखं ग्रंथावर येत होता आणि माझं वाचून झालं. आरत्या करेपर्यंत अक्षरशः लहान मुलं कसे बाजूला उभे राहतात असं उभं होतं. आता शूट करायला कोणीने नाही, तर मी म्हणजे असं काहीच मला माहीत नव्हतं, तर मी शूट वगैरे नाही केलं. आणि आता माझं आरत्या वगैरे सगळं करून झालं ना, मस्तपैकी इथे फरचीवर झोपून घेतलं. हे बघा झोपायची पद्धत बघा. संध्याकाळचे 8:30 वाजत आले आणि अचानक प्रचंड हवा सुटली आणि ऑलमोस्ट आता पाऊस पडेल असं वातावरण झालं आहे. काही मुलं खेळत आहे खाली सोसायटीमध्ये, पण खूप हवा सुटली आहे. म्हणून मी लसूण आणि कांदे झाकण्यासाठी बाल्कनीमध्ये आली. माझ्या भाऊजांनी माझ्यासाठी 1 किलो हरभऱ्याच्या डाळीचे वडे बनवले. आम्ही शक्यतो वडे वगैरे खात नाही, परंतु त्यांनी त्या दिवशी केले. त्यांना म्हटलं अगं मी पण सांगणार होते तुम्हाला माझे बनवायला. त्या बिचाऱ्या लगेच बोलल्या की हो मग बनवतो ना. आणि त्यांनी काल माझ्यासाठी हे 1 किलो हरभऱ्याच्या डाळीचे वडे केले, छान सुकवले आणि आज प्रतीककडे पाठवून देखील दिले. थँक्यू स्वाती ज्योती. माझ्यासाठी आलेल्या आहेत कुरडया. माझी भाऊजाई ज्योती तिच्या माहेरवरून. तर जसं ज्योतीचं लग्न झालं तसं मला तिच्या आईकडूनच, म्हणजे ज्योतीच्या आई ज्योतीला आणि त्यांना देते, आईला आणि त्यांना पण त्यांच्याकडूनच येतात. आणि मग त्यातूनच ज्योती मला देखील कुरडया देते. तर एवढ्या कुरडया मला वर्षभर खूप होऊन जातात. तर थँक्यू ज्योती आणि मामी. आणि इथे ह्या महाराजांचं रात्रीचं जेवण चाललं आहे, फिशचं वेट फूड. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.